पुण्यातील राजगुरुनगरमध्ये जी घटना घडली त्या घटनेची दखल महिला आयोगाने देखील घेतलेली आहे आणि त्यामुळे आज महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर या घटनास्थळी जाणार आहेत। त्या कुटुंबियांची भेट सुद्धा ते घेणार आहेत। ते काय आज तुम्ही काल पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षकांची भेट घेतली, या संपूर्ण घटनांचा आढावा घेतला, आज राजगुरुनगरच्या घटनास्थळी तुम्ही जात आहेत, काय नेमका आजचा दौरा असणार? खरं तर राजगुरुनगरची आणि लोणावळ्याची जी काही घटना घडली या घटनेच्या संदर्भात तपास अधिकारी यांच्याबरोबरची बैठक आणि पोलीस अधीक्षक यांना ज्या काही महत्त्वाच्या सूचना होत्या यासाठी काल पोलीस अधीक्षक कार्यालयामध्ये बैठक घेतली आणि त्या अनुषंगाने सूचना दिल्या। मी आज स्वतः राजगुरुनगरमध्ये संबंधित कुटुंबियांची भेट घेण्यासाठी जाते। यामध्ये कुटुंबियांची जी काही मागणी असेल किंवा समस्त ग्रामस्थांची जी काही मागणी असेल ती ऐकून घेऊन आणि पोलीस प्रशासन असेल, शासन असेल, राज्य महिला आयोग असेल यांच्या वतीनं त्यांना जे काही सहकार्य करता येईल यासाठी आज राजगुरुनगरमध्ये जाते। आमच्या CWCच्या माध्यमातून कालच संबंधित सर्व अधिकाऱ्यांनी त्या ठिकाणी भेट दिली। आवश्यक ती कागदपत्रांची पूर्तता करून कुटुंबियांना मुख्यमंत्री सहाय्यता निधी आणि मनोधैर्य योजनेच्या माध्यमातून अर्थसहाय्य केलं जाणार आहे। त्याचबरोबर हा जो निकाल आहे तो फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये चालवला जाणार आहे। या सगळ्या घटनेचा आढावा घेत असताना आरोपीला 4 तासामध्ये पोलिसांनी अटक केलेलीच आहे, पण अशा घटना घडूच नाहीत यासाठी चांगल्या पद्धतीने खरं तर जनजागृतीबरोबरच संबंधित शाळा कॉलेज असतील आणि या अनुषंगाने कारवाई केली जाईल। निश्चित, पण या सगळ्या घटनेतील जे काही पीडित कुटुंबीय आहे त्यांचं म्हणणं की आरोपीला फाशीची शिक्षा द्यावी यासाठी आणि दुसरं फास्ट ट्रॅक कोर्टात हा संपूर्ण खटला चालावा ही सुद्धा मागणी त्यांनी काल आंदोलक ज्या पद्धतीने केलं होतं त्या दरम्यान केलेली आहे। राज्य महिला आयोगाच्या वतीनं याचा पाठपुरावा केला जाईल। आरोपीला फाशीची शिक्षा होईलच त्यासाठीची मागणी आम्ही केलेलीच आहे। फास्ट ट्रॅक कोर्टामधून लवकरात लवकर हा निकाल लागेल। चार्जशीट लवकर दाखल करण्यासाठीच्या सूचनासुद्धा पोलीस अधीक्षक संबंधित तपास अधिकारी यांना दिलेल्या आहेत। मी वैयक्तिक या घटनेचा पाठपुरावा करेल। दुसरं जे बीडमध्ये जी घटना घडली त्यानंतर भाजप आमदार सुरेश धस यांनी अभिनेत्री प्राजक्ता माळीबद्दल जे काही वक्तव्य केलेलं आहे त्या संदर्भात आपल्याकडे काही प्राजक्ता माळींनी तक्रार केली का किंवा आपल्याशी काही संपर्क साधलाय का? माझ्याशी संपर्क साधलेला नाही किंवा माझ्या आयोग माझा जनता दरबार होता आणि प्रचंड मोठ्या प्रमाणातली गर्दी होती, यामुळे माझ्याकडे काही तक्रारी त्या संध्याकाळपर्यंत तरी नव्हत्या। त्याच्यामुळे याबद्दलची आयोगाशी काही संपर्क नाही आहे किंवा कोणती तक्रार नाही आहे। त्या तक्रार करणार आहेत अशी माहिती मिळते तुमच्याकडे, महिला आयोगाकडे प्राजक्ता माळी ह्या तक्रार करणार आहेत, तसं काही झालंय का पत्रव्यवहार किंवा काही? मला वाटत नाही, म्हणजे आयोगाशी कोणता संपर्क त्यांचा झालेला नाही आहे आणि तशा पद्धतीचं पत्र वगैरे काही मी आज चौकशी करते ऑफिसमध्ये की त्यांनी काही पत्र पाठवलेलं आहे किंवा मेल केलेलं आहे। काल संध्याकाळपर्यंत तरी कोणतेही पत्र किंवा तक्रार ही आयोग कार्यालयामध्ये नव्हती। पण ज्या पद्धतीने सुरेश धस यांनी त्यांच्याबद्दलचं वक्तव्य केलं किंवा इतर ज्या अभिनेत्रींच्या बाबतीतलं जे वक्तव्य केलेलं आहे त्या संदर्भात महिला आयोगाकडून काही दखल घेतली जाऊ शकते का? याच्यामध्ये जर तक्रार आली तर तक्रार कशा स्वरूपाची आहे, तक्रारीमध्ये त्यांनी नक्की काय मेन्शन केलं आहे, आमच्या वकिलांशी चर्चा करू, आम्ही तशा पद्धतीचा खुलासा मागू। त्या स्वतः आज पत्रकार परिषद सुद्धा घेणार आहेत प्राजक्ता माळी, त्या सगळ्या त्या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून त्यांची भूमिका देखील ते मांडणार आहेत। याबाबतची मला काही कल्पना नाही। दुसरं, अंजली दमानिया सातत्याने आरोप करतायत, आज त्या स्वतः सुद्धा बीडमध्ये गेलेल्या आहेत आणि या सगळ्या मोर्चामध्ये ते सहभागी होताना दिसत आहेत। त्यांचं म्हणणं की यातले जे काही आरोपी आहेत त्यांची हत्या करण्यात आलेली आहे अशा पद्धतीचा गंभीर आरोप त्यांनी केलेला आहे। बीडमध्ये घडलेली घटना ही अत्यंत हृदयद्रावक आणि खरं तर दुर्दैवी आहे। यामध्ये स्वतः राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा आणि गृहमंत्री म्हणून देवेंद्रजींनी जी काही भूमिका घेतली आहे की ठामपणे या घटनेची चौकशी केली जाईल, खोलवर सविस्तर चौकशी केली जाईल आणि यामध्ये कोणीही आरोपी असो त्याला कठोर शिक्षा केली जाईल। आणि आम्ही देखील या मताशी ठाम आहोत की यामध्ये जो कोणी आरोपी असेल
तर त्याला शिक्षा ही झालीच पाहिजे आणि याची सविस्तर चौकशी झाली पाहिजे. निश्चित. पण या सगळ्या घटनेच्या पार्श्वभूमीवरती तुमच्याच पक्षातील नेते मंत्री धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची सातत्याने विरोधकांकडून मागणी केली जात आहे. अंजली दमानी असू दे किंवा संजय राऊत असू दे किंवा इतर जे काही लोक आहेत, इतर जे काही लोकांकडून राजीनामा मागितला जातोय. काय नेमकं तुम्ही या मागणीकडे नेमकं कसं पाहता? मला वाटतं काल आपण योगेशजी या संदर्भात सविस्तर बोललेलो आहे. परत त्याच गोष्टीवर बोलणं उचित नाही. पण मग काय हे आरोप का केले जातात? अशा पद्धतीने विरोधकांकडून थेट टार्गेट केले जात आहे तुमच्याच पक्षातल्या नेत्यांना. खरं विरोधकांकडून विरोध करणं ही भूमिका असते आणि विरोधक त्यांची भूमिका मांडतात. धन्यवाद. तर रुपाली चाकणकर या आज राजगुरुनगरमध्ये जाणार आहेत. त्या ठिकाणी जी घटना घडली त्या घटनेतील पीडित कुटुंबियांची भेट घेणार आहेत. त्यासोबतच जे स्थानिक पोलीस स्टेशन पोलीस अधिकारी आहेत त्यांच्याशी सुद्धा त्या चर्चा करणार आहेत आणि या पुढच्या काळामध्ये नेमकी काय मदत ही महिला आयोगाकडून दिली जाणार या संदर्भात थेट चाकणकर या चर्चा करणार आहेत. कॅमेरामन चरणसह मी योगेश बोरसे, TV9 मराठी, पुणे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.